महाराष्ट्र में कृषि क्षेत्र से जुड़ी हालिया घटनाओं में फिर एक बार सियासी बयानबाजी तेज हो गई है। सांगली में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद पवार गुट के प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल ने कृषि मंत्री माणिकराव कोकाटे के एक विवादित बयान पर तीखी आलोचना व्यक्त की है। मी परवाच मागणी केली की शिराळा तालुका, वाळवे तालुका, मिरज तालुका, तासगाव, पलूस या भागात जे पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचे हाल झाले आणि नुकसान झालं शेतकऱ्यांचं, तसं आटपाडी, खानापूर, जत, मिरज सर्व दूर पाऊस पडलेला आहे। त्याच्या तातडीने पंचनामे करणं, त्यांना नुकसान भरपाई देणं। आत्ताच मी एक मंत्री महोदय सांगत होते पंचनामे काय ढेकळायचे करायचे का, त्यामुळं पंचनामे करण्याच्या दोन पद्धती आहेत। एक म्हणजे उभ्या पिकाचं नुकसान किती झाले, यावेळी असं झालं की पीक निघालेलं आहे बऱ्याच ठिकाणी आणि ते वाहून गेलेलं आहे, त्यामुळे शेवटी नुकसान अवकाळी पावसाने जो फटका बसला तो त्या बिचाऱ्या लहान शेतकऱ्याला बसलेलाच आहे, त्यामुळे त्याचाही पंचनामा केला पाहिजे। आणि तिसरं म्हणजे पाऊस एवढा झालेला आहे की पंचनाम्यामुळे आता त्यात शेती करणं अशक्य आहे, त्याचेही पंचनामे केले पाहिजेत की शेतकऱ्याचं एक पीक जाणार आहे, त्यामुळं ढेकळाचेच पंचनामे मोकळ्या जागेचे केले पाहिजेत। आता मंत्री महोदय जर म्हणत होते काय ढेकळाचे पंचनामे करायचे का, तर मग आम्ही काय त्याच्यावर बोलणं योग्य नाही।